नमस्कार, सुप्रभात, जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. आपलं यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सफर मातीचा, सफर आपल्या महाराष्ट्राचा. आज आपण जाणार आहोत कोंडेश्वरला. कोंडेश्वर हे बदलापूरमध्ये येतं आणि आपण डोंबिवलीमध्ये राहतो. डोंबिवलीपासून हे कोंडेश्वरचं अंतर आहे ते 27 किलोमीटर आहेत. आज आपण कोंडेश्वरची भटकंती करणार आहोत आणि आपलं मी धन्यवाद मानतो. लास्टच्या व्लॉगला आपला जो तुम्ही भरभरून प्रेम दाखवलं त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि आज आपली ही भटकंती कोंडेश्वरची जाऊया. चला बघूया आपली भटकंती आधी कशी. तर सध्या आपण आपल्या मित्रांची वाट बघत आहोत, ते येत असतील. हा जो गाडी चालवत आहे तो तेजस आणि त्याच्या मागे बसलेला हा अनिकेत. त्यांच्यासोबत आपण आपली भटकंतीची ट्रिप चालू करणार आहोत. त्याच्यात भावांनो मस्त एकदम या गुड मॉर्निंग. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. तर आता आपण आपल्या भटकंतीची सुरुवात करत असणार. जसं तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपण फुल गेटअप करून ही राईड करत आहोत. तसंच तुम्ही पण आपली स्वतःची काळजी घेऊन हेल्मेट व जे सेफ्टी गिअर्स आहेत गाडी चालवताना प्रवास करताना घालावे. त्याच्याने आपली पण सुरक्षा हे राहते, त्याच्यामुळे आणि दुसऱ्यांना पण काही त्रास नाही होत. तो स्वतःच्या पण काळजी घ्यावी आणि असेच हे सेफ्टी गिअर्स घालून गाडी चालवावी. श्रावण मास चालू असल्यामुळे बरेच भाविक व भक्तजन देवस्थानी दर्शन घ्यायला जात असतात. जसं आता तुम्ही आपल्यासमोर बघत असणार, हे भाविक शिर्डीच्या पालखीसाठी निघाले आहेत. माझ्या दोन्ही साईडला हे भक्तजन आपल्या पालखी घेऊन आता निघत असतील शिर्डीसाठी. हे असे पालखी आपल्याला श्रावण महिन्यात खूप बरेच ठिकाणी भेटले जातात. मध्येच आपल्याला वाटेत पाऊस भेटल्यामुळे आता आपण रेनकोट घालून आपल्या मित्र जनकच्या घरी जात आहोत. आता आपण जनकची वाट बघत आहोत. हा आपला मित्र जनक. कसा आहे जनक? यो सुप्रभात. मस्त ऑल गुड. कोंडेश्वर. नेक्स्ट स्टॉप आता आपलं कोंडेश्वर. तिथून जाऊया. हे भर पावसाचा दोघं आम्ही आनंद उचलत आहोत. कोंडेश्वरकडे जात असताना मार्गात आपल्याला अशी सुंदर ही नदी बघायला भेटली आहे. ती बघू शकता माझ्या मागे ही अशी सुंदर नदी आहे. यो आपली ही भटकंती सध्या कोंडेश्वरपर्यंत पोचलेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त असल्यामध्ये गावात येताना गावाचा जो मेन एंट्रन्स आहे तिथे आपण गाड्या पार्क करून आता कोंडेश्वरकडे पायी जात आहोत. हे 2 किलोमीटर इथून आपल्याला सध्या चालत जावं लागेल कोंडेश्वरकडे जाताना. चला आता आपण बघूया कसं निसर्ग सौंदर्य तुम्ही आजूबाजूला माझ्या हे बघू शकतात. असं वाटत आहे की आपण जणू गावातच आलो आहोत. बघा हे किती सुंदर असं निसर्ग आहे माझ्या बाजूला. चला आता आपण जाऊया आणि बघू शकतात रिमझिम रिमझिम हालू असा हा पाऊस पण चालू आहे. तो पाऊस असल्यामुळे आपल्याला आता इथे थकवा लागणार. इथे आपण आपल्या मित्रांसोबत सर्वांसोबत जात आहोत. हेलो गाइस, मैं फुल अंडर कवर हूँ भाई. बिकने का बिल्कुल रिस्क नहीं लेने का भाई. सो वाटेत आपण कोंडेश्वरकडे जात असताना एक गणपती बाप्पांचं इच्छापूर्ती मंदिर आहे छोटंसं. आपण जाऊया तिकडे आणि दर्शन घेऊया. हा हे गणपती बाप्पांचं छोटंसं मंदिर आहे. चला आगे. इच्छापूर्ती बाप्पांचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया.
बाप्पांचं दर्शन करून झालं. कोंडेश्वर मार्गे जात असताना आपल्याला अशा या म्हशी दिसल्यात. बघू शकता अतिशय सुंदर अशा या म्हशी आहेत. आणि आता आपण जाऊया कोंडेश्वरकडे. हा माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा कोंडेश्वरचा धबधबा आहे. अतिशय पावसामुळे ह्याला जो रूप त्यांनी धारण केलेला आहे बघू शकता किती जोरात हा धबधबा चालू आहे. कारण की जोरदार मुसळधार पाऊस आहे. त्या मुसळधार पावसामुळे पोलिसांनी सध्या कोंडेश्वर मंदिरात जायसाठी परवानगी नाही दिली आहे. ह्याची आपण सर्व भाविकांनी नोंद घ्यावी. असं जर पाऊस चालत असेल तर पोलीस जे बोलत आहेत त्यांच्या आज्ञेचे पालन करावे. कारण की हे आपल्या सुरक्षेसाठी बोलतात. पर्यटकांना माझी हीच विनंती आहे, जर आपण असे फिरत असत पोलिसांनी दिलेल्या आज्ञा व काही सूचना ज्या पोलीस सांगत असतील त्याचे आपण पालन करावे. कारण की पोलीस हे आपल्या सुरक्षेसाठीच बोलत असतात. धन्यवाद. जरी आपल्याला कोंडेश्वरचं दर्शन हे न घेता आलं असेल तरी पण वाटेत परतीला जात असताना आपल्याला अतिशय सुंदर असा निसर्ग अनुभवता आला आहे. तुम्ही बघू शकता माझ्यासमोर अतिशय सुंदर हा निसर्ग आहे. आपले जे मित्र आहेत त्यांच्यासोबत आपण या निसर्गाचा बरेच आनंद घेतलेला आहे. इथून परतीला जात असताना इथून जवळ एक मुलगाव करून गाव आहे. मुलगाव गावामध्ये एक खंडोबाचं मंदिर आहे. आपण जाताना तिकडचं एक दर्शन घेऊया मुलगाव गावाचं. आता आपण हा या निसर्गाचा आस्वाद घेऊया. बघू शकता अतिशय सुंदर असा निसर्ग आहे. मनाला तृप्त करणारा असा हा निसर्ग आपल्याला इथे अनुभवता आला आहे. आजची ही आपली भटकंती आपण अशी चालू ठेवणार आहोत. आता आपली ही भटकंती मुलगावच्या खंडोबा मंदिराकडे जात आहे. कोंडेश्वरनं मुलगावचं खंडोबा मंदिर हे 16 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता आपण जाऊयात. तो आता मित्रांनो आपण मुलगावच्या खंडोबा मंदिरात जात आहोत. तिथे जाताना सीड्या चढून जावे लागतं. चला महाराष्ट्रात ना असा पावसाचा असं तिथून आपण फिरत चढत मुलगावच्या खंडोबा मंदिराला. एकूण अशा या टोटल 750 सीड्या आहेत. तशी आपण 100 चढलोय. त्याच्यातच हालत खराब झाली आहे. अजून आपल्या 650 सीड्या बाकी आहेत. अजून आपण ते चढूया पुढे. आता आपण चढूया पूर्ण 750 सीड्या. त्यानंतर बघूया. हॅलो, टोटल आपण 700 पायऱ्या चढून आलेलो आहोत. आता माझ्या मागे बघू शकतो खंडोबाचं मंदिर आहे. आता आपण जाऊया. छोटेसे आता पायऱ्या उरल्यात काही 10-20 पायऱ्या त्या चढूया. चला चला. वरती आला पूर्ण आपला थकवा निघून जातो. जेवढ्या पण सीड्या चढल्या होतो असं वाटतच नाही. चला आता आपण मंदिराकडे दर्शन घेऊया. चला आता आपण खंडोबाचं दर्शन घेऊया.
त्याचा जो परिसर आहे अतिशय सुंदर आहे. तुम्ही माझ्या मागे हा व्ह्यू बघू शकता. असा मुलगाव बदलापूरचा हा व्ह्यू भेटतो. किती सुंदर असा व्ह्यू आहे. असंच तुम्ही साईडला जाणार तिकडे ते नदी बघू शकतात. ती नदी पण मस्त आहे. आता तुम्ही बघत आहात थोडासा राईटला आपण जसं आलात की बघा हे मंदिराचा व्ह्यू आहे. हा हे मंदिर आहे खंडोबाचं. आपण जे असं दर्शन घेतलं बाहेरून असा व्ह्यू येतो या मंदिराचा. बड़ी मस्ती है। ये देखो मंदिर। जसं आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असं अतिशय सुंदर आपलं खंडोबाचं दर्शन झालं आहे. आता इथेच आपण आपली ही भटकंती संपवतात. आता आपण इथून विश्राम करायला कोणत्या तरी हॉटेलवर जाऊ, जेवण करूया सर्व मित्रांसोबत, जेवणाचा आनंद उचलूया. ते तुम्हाला आता पुढे दिसेल आपण कुठे जाऊ, जेवण करूया व विश्राम करत आपल्या मित्रांसोबत थोडा गप्पा मारूया. बदलापूर हायवेला डी अड्डा करून अतिशय सुंदर असं हे रेस्टॉरंट आहे. तुम्ही आता हे जे ॲम्बियन्स बघू शकता आतून किती हे सुंदर ॲम्बियन्स आहे. आपण आस्वाद घेऊया या ॲम्बियन्सचा आणि आपण इथे आता जेवण करूया. सध्या आपण जेवायसाठी ब्रेक घेतलेला आहे. जेवण वगैरे करून आपण जनकला सोडायला त्याच्या घरी बदलापूरमध्ये आलो आहोत. आता त्याला सोडून जाऊ. आपली ट्रिप संपली आहे. आता आपण जनकला सोडायला आलो आहोत. यो बाय ब्रो. चला बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जनकला घेऊन. आजची आपली भटकंती इथे संपत आहे. चल ब्रो यो भेटूया पुढच्या भटकंती. जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. आजचा आपला भटकंतीचा सफर मी इथे संपवत आहे. जर का तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढेच आपण असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असू. कमेंटमध्ये नक्की सांगा आजची आपली भटकंती कशी झाली. तुम्ही बघितलं असेल बरेच उतार आज आपल्या भटकंतीमध्ये आले होते. कोंडेश्वरला जात असताना आपण मुलगावचा हा वाटा धरला. मुलगावच्या मंदिराचं अतिशय सुंदर दर्शन आपण केलेलं आहे. तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघणार. जर का तुम्हाला आजचा आपला हा व्लॉग आवडला आहे तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. चला आता आपण इथून जाऊया. बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चलो.